बघ. जय श्री महाकाल, महामृत्युंजय द्वार. आलेलो आहे आपण महाकालच्या नगरीमध्ये. इथे फक्त तो एकच राजा आहे. श्री काल भैरव क्षेत्र में शराब बेचना एवं शराब खरीदना पूर्णतः प्रतिबंधित है. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपण निघालो आहे उज्जैन राईडसाठी. आपण उज्जैन जाणार आहे, ओंकारेश्वर जाणार आहे, गुरुणेश्वर जाणार आहे आणि मग घरी रिटर्न येणार आहे. तर 4 ते 5 दिवसांची राईड आपली. कसा रस्ता कवर करू शकतो आपण त्याच्यावरती आहे सगळं. तर चला पुढचं आपण बाईकवरतीच बोलूया डायरेक्ट. सो आता सेटअप चालू आहे आमचा. टँक बॅग वगैरे लावतो आहे. मगाशीच आम्ही येऊन सॅडल्स ते टॉप बॉक्स लावून गेलो. सॅडल बॅग्स आणि टॉप बॉक्स लावून गेलो. इथे बॅग सिक्युअर केलेले आहेत आम्ही. तो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय श्री महाकाल. सो तुम्ही बोलत असाल आज वेगळ्या रस्त्याने, तर आमच्या इकडे पुढच्या रस्त्याचं काम चालू आहे, तर आम्ही 5च्या रस्त्याने आलो आहे आज. तर आपण थोड्याच वेळात भेटूया तुम्हाला. जोपर्यंत ऊन नाही आहे तोपर्यंत जर रस्ता कवर करायचा विचार आहे. आणि सकाळी सकाळी ना खूप पाऊस पडत होता. 4-5 वाजता आमचं चाललेलं की आज जायचं की पोस्टपोन करायचं, कारण की एवढाच पाऊस असता तर आम्ही निघून असू शकलो. आज तुम्हाला व्ह्यू थोडासा वेगळा दिसत असेल गाईज. कॅमेराची सेटिंग चेंज केली आहे मी. एक नंबर. फुल हिरवळ आहे ना इकडे. मस्त पाऊस पडला तर हिरवळ झाली आहे पूर्ण. पावसाळ्यात काय मजा येईल राईड करायला, पण पावसाळ्यात घरचे सोडतील की नाही माहीत नाही आम्हाला. आत्ता सोडत नव्हते उज्जैनला. लडाखचं तर काय आम्हाला काय वाटत नाही. लडाखला वाटतं आम्हाला पळून जायला लागेल घरातून. लोक लग्नाच्या आधी पळतात, आम्हाला लग्न झाल्यानंतर पळायला लागेल. एनिवे लेट्स कंटिन्यू द राईड. माईक बंद झाला होता माझा. पावसाचा थेंब पडला, झाडावरतून पडला असेल मे बी पाणी. पाऊस तर नाही आहे कुठे ना कुठे. मला असं वाटतं आपल्याला आज पाऊस भेटणार आहे, पण पाऊस पडला आहे फुल. रस्ता ओलाच आहे. इंदोर 479 काहीतरी होता. काय माहिती, बघू ना तिकडे जाऊन. आम्ही ना काहीच काय रिसर्च केला नाही आहे कुठे काय फिरायला आहे. डायरेक्ट गाडी घेतली आणि निघालो आहे. महाकालचं दर्शन करायचं आहे. काय नेतोय यो ट्रकवाला. हे भाई थांब, चक्काचूर होऊन जाऊ आपण. आता इगतपुरी लागेल ना. कसारा उतरलं की इगतपुरी चालू होतं ना. हिल स्टेशन आहे ना आपण. त्या साईडला थांबलो होतो बघ तिकडे. शिर्डीवरून येताना मी तिथे चहा प्यायला थांबलेलो. गाईज आपल्याला करायचा नाश्ता, पण आपल्याला हॉटेलच भेटत नाही आहे. दिवस चालू आहे. पहिला ब्रेक घेतलाय. जवळजवळ 150 ते 170 किलोमीटर चालवलं आहे आम्ही. आज ऊन नाही आहे, क्लाउडी फुल. आता थांबलो आहे आम्ही हॉटेलमध्ये. ग्रीन लीफ करून हॉटेल आहे. ग्रीन लीफ नाही, करी लीफ. करी लीफ. ग्रीन लीफची सवय लागली आहे ना. तर एक सँडविच मागवलं आहे आम्ही आणि चहा पण मागवला आहे. तर बघू आता टेस्ट कशी आहे. फुल करा. बस 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 बस. हो यूट्यूबला व्हिडिओ बनवतो. इथून रस्ता चांगला आहे ना इंदोरला.
इंदोर उज्जैन चांगलं आहे ना. चलो थँक्यू. काय गाईज तुम्ही सबस्क्राईब करत नाही. पेट्रोल पंपवाले तर आता बरोबर सबस्क्राईब करतात. त्यांना तर सांगायला पण नाही लागत. तुम्हाला सांगून पण तुम्ही करत नाही. चिटिंग आहे. चला भेटूया पुढे रस्त्यात. टोलगेट आलं आहे आणि आता तिसरा टोल आहे ना आपला. टोल तिसरा आहे पण आपल्याला काय द्यायचा नाही आहे. चला मजा आहे भाई. आता पाचोरेवाणीला आहे आपण. पाचोरेवाणीला पोचलो आहेत आपण गाईज. ते एवढे चांगले आहेत ना तर फुल पटापट डिस्टन्स कवर होत आहे. आणि मी पण जेवढं कवर होतं तेवढं करून घेतो आहे. कारण की आपल्याला नाईट ड्राईव्ह नाही करायची आहे. आपल्याला संध्याकाळी 6 ते 7 मध्ये पोचायचा प्रयत्न आहे. खूप आहे ना बॉडी डिहायड्रेट झालेली. आणि आपल्याला मालेगावला पोचायला अजून 5 किलोमीटर बाकी आहे. ॲव्हरेज 30चा हायवेवरती 30 तास दाखवते आपल्याला पोचायला. इथून आहे ना 339 किलोमीटर बाकी आहे अजून. ॲक्च्युली आमचा प्लॅन आहे ना काल काय होता माहिती आहे का. म्हणजे काल सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत हा प्लॅन होता. पहिले गृणेश्वर जाऊ आम्ही आणि त्याच्यानंतर मग ओंकारेश्वर आणि मग उज्जैन आणि मग उज्जैनवरून मग रिटर्न येऊ मुंबईला. पण मग तो आम्ही प्लॅन चेंज केला. बोललो की नाही पहिले आपण उज्जैनला जाऊ. कारण की जेव्हा फ्रेश असतो ना आपण तेव्हा मोठी राईड करून घेऊ जी उज्जैनपर्यंतची आहे 750 किलोमीटर काहीतरी. तर मग ते डिसिजन घेतलं आम्ही रात्री आणि उज्जैनला निघालो पहिले. महाराष्ट्रातला लास्ट टोल आहे ना तिकडे हा MP चा असेल मला वाटतं. MP मध्ये टोल असतील. महाराष्ट्राचा लास्ट टोल आहे हा. महाराष्ट्र MP बॉर्डर. सो आता गाईज आम्ही हॉटेल शोधतो आहे आणि हॉटेल शोधता आम्ही खूप गाडी चालवली आहे. 1:30 वाजलं आहे अजून हॉटेल नाही भेटत आहे आम्हाला. आता आम्हाला भूक लागली आहे आणि ऊन पण वाढलं आहे ना तर हॉटेल शोधतो आहे. पण त्याच ह्याच्यामध्ये खूप रस्ता कव्हर होतो आहे. गरमीमुळे त्रास होतो आहे. जर ॲक्च्युली पाऊस पण पडला ना आत्ता याच्या पॉईंटला तरी चालेल. सो गाईज आता हा आपला 6वा टोल आला आहे. 5वा की 6वा विसरलो. हा बघ प्युअर पालवी तोच बोललेला तो फिरून. काका बोलले होते आम्हाला टोलच्या सोडल्याबरोबरच आहे हॉटेल पालवी. जस्ट जेवण आलं आणि भूक एवढी लागली ना आम्ही विचार पण नाही केला व्हिडिओ काढायचा. डायरेक्ट चालू केलं. पण एक नंबर टेस्ट आहे जेवणाची. रोट्या मागवलेल्या 2. जिरा राईस होता एक नंबर होता. आणि पनीर पण आहे ना यांनी इथं स्वतः बनवलेला होता. एकदम फ्रेश वाटतं. मस्त क्वालिटी. सो आता आमचं जेवण झालं आहे काहीच आणि खूप चांगला होता हा रेस्टॉरंट पालवी. तुम्ही कधी आलात या रोडला तर नक्की ट्राय करू शकता. कारण की ना एक तो सोरबी रेस्टॉरंट आहे ते 40 किलोमीटर आधी. त्याच्यानंतर हा आहे डायरेक्ट चांगला रेस्टॉरंट. म्हणजे एकदम तुम्हाला प्रॉपर एकदम हे पाहिजे असेल ना तर. पुढे तुम्हाला दिसतं की नाही माहीत नाही. दिसतच असेल दिसतं की नाही माहीत नाही काय. एवढे काळे ढग आलेत पुढे. आणि मगाशी मी बोललेलो या गरमीपेक्षा पाऊस चांगला. आणि त्या गरमीचा 1 तास राहिलेला तर मला वाटतं आता पाऊस येणार आहे आणि आमचं स्पीड कमी होणार आहे आता. होपफुली जास्त नसावा पाऊस पण मला वाटतं पाऊस पडतो आहे पुढे. भरत आला भरला बस.
आज काय ते बघ तिथे पडते. चल पटापट निघू इथून. 4 व्हीलरमध्ये काय नाही वाटत. 4 व्हीलरमध्ये काहीच नाही वाटत. हो ते बघ दिसते का तुला? ना हेल्मेट का काढते? आपला दुसरा काय भिजत नाही आहे ना? एवढा बेकार वारा पाऊस चालू झालाय ना, गाडी रस्त्यावरून डायरेक्ट लेफ्ट साईडला फेकतोय वारा. आणि पाऊस पण जाम डेंजर आहे आणि त्यात विजा चमकत आहेत भरपूर. सो आम्ही पेट्रोल पंपाच्या इथे थांबलो आहे गपचूप. 4 वाजेपर्यंत नीट होणार आहे. वेदर फोरकास्ट बघितलं आहे निक्कीने आत्ताच. 4 वाजेपर्यंत नीट होणार आहे बोलतात. सो बघू आता काय होतं. पावणे 4 झाल्यात मित्रांनो आणि आपल्याला पोचायला आता मला वाटतं 9 ते 10 वाजू शकतात. पेट्रोल भरला आहे आपण फुल, तर पेट्रोलचं काय टेन्शन नाही आता आपल्याला. बॉर्डर चेकपोस्ट आहे आणि ह्याच्यावरतून का आपल्याला नेतात हे मला नाही माहिती. आता आम्ही इथे थांबलेलो हॉटेल राजहंस करून आहे. चहा पिला. आता आम्ही पुढच्या प्रवासाला चालू करू. 4 तास दाखवते. 190 किलोमीटर आहे. 9 वाजता पोचणार आहे आपण. पण आपण मध्ये मध्ये ब्रेक पण घेतो, त्याच्यामुळे थोडं लेट होईल आपल्याला. गाईज आपण आता नर्मदा नदीवरती आहे. तुम्ही बघू शकता नदीचं पाणी थोडं वाढलं आहे. आता पाऊस पडला आहे तर मला वाटतं तरी पण पाणी तिथपर्यंत असेल मला वाटतं, वरपर्यंत. नंबर प्लेट देखते. नंबर प्लेट पडायला आली बोलतो. नंबर प्लेट निघाली गाईज आपली. ते गाईज आता आम्ही थांबलेलो. आम्हाला ना एक माणूस आला आणि बोलला की तुमची नंबर प्लेट पडेल. तर ती पूर्ण लूज झालेली आणि निघायला आलेली. तर आम्ही आता ती पूर्ण काढूनच टाकली आणि आता जाऊ पुढे आणि नवीन लावून घेऊ. तिकडे एक नंबर दिसतो आमच्या डोळ्यांना तरी अनबिलिव्हेबल आहे. सन दिसत नाही बट कांट एक्सप्लेन. काहीतरी वेगळंच वाटतं. असं वाटतं कोणती लाईट लावली आहे ना यार. आता आम्ही पोहोचत आलो. ऑलमोस्ट 18 किलोमीटर दाखवत आहे उज्जैन महाकालचं टेम्पल. पेट्रोल टाकतोय, परत फुल करतोय आम्ही टाके.
जय श्री महाकाल महामृत्युंजय द्वार. आलेलो आहे आपण महाकालच्या नगरीमध्ये. इथे फक्त तो एकच राजा आहे. सो 6:30 झाले सकाळचे. 6:22 झाले आहेत. आम्ही जस्ट रूममधून निघालो आहे आता दर्शनाला. बघू आता VIP पास काढायचा. ही गर्दी नसेल तर डायरेक्टच दर्शन करायचं बघू, कारण की आम्हाला ओंकारेश्वरला पण निघायचं आहे सकाळी. नंतर 10 वाजता चेकआउट बोलत ना, 10 वाजता चेकआउट. ॲक्च्युली इकडे 9 वाजता चेकआउट आहे. आम्ही त्यांना बोललो की आम्ही खूप लेट आलो, बरोबर की 10पर्यंत करा मग चेकआउट. तर बघू आता, चला. ठीक आहे, हॉटेल एवढा हे नाही म्हणजे. आम्ही रात्री वैतागलेलो होतो तर आम्ही जास्त हे नाही करत बसलो. तिथला जो भेटेल तो हॉटेल. आणि इथेच पार्किंग केली आम्ही. बघू शकता गाडी. काल नंबर प्लेट पण तुटली आपली. इथूनच कॉरिडॉर चालू होतं. किती मस्त बनवलं बघा हे. झूला कैमरा एवं वीडियो कैमरा नायक आदि सामान भी जाना बना है. तर इथे आम्ही आहे ना 250 रुपयाचा पास काढायचा होता. गेट नंबर 1 आहे हा. इथून तुम्ही पास करू शकता आणि त्याच्या बाजूला मोबाईल जमा करू शकता. आणि मग नंतर तुम्हाला इथून एंट्री आहे. लगेच दर्शन होतं पास काढून गेलं तर. आणि जर गर्दी असेल ना तर 2 ते 3 तास पण लागू शकतात. आता आम्हाला जवळ 3 ते 4 तास लागतील असं बोलवते सगळे. तर आम्ही पास काढला मग. आणि 5 मिनटं दर्शन झालं ना आपलं. 5 मिनटं दर्शन झालं. पण ते घाबरत वगैरे नाही सोडत. इथे लांबूनच दर्शन करायचं आहे. तिथून आहे ना आम्ही पास काढला VR दर्शनाचा. 120 रुपीजला भेटला आम्हाला. ॲप डाउनलोड केला तर 120 रुपीजला आहे. त्याचं असं 150 रुपीजला आहे. सो इथे VRचे हेडसेट आहेत, तुम्ही बघू शकता. असे खूप आहेत. लाईक मला वाटतं 20 एक जणं बसू शकतात एका टायमाला VRचं दर्शन करत. आता निकी करणार आहे फक्त, मी नाही करणार आहे. पास काढला आहे तिने. मग काय सांगितलं, काय दाखवलं तुला म्हणजे ह्याच्यामध्ये? म्हणजे प्रॉपर आरती दाखवतात, पण म्हणजे सकाळी 3:30 वाजल्यापासून दरवाजा खोलण्यापासून तो एक हे कुंड आहे, तो नॅचरल आहे तो. तिथून पाणी आणून पूर्ण दरवाजाची वगैरे पूर्ण जलानी घंटा असते ना, ते पूर्ण म्हणजे शुद्धीकरण करतात. आणि मग नंतर पूर्ण घंटानाद केला जातो दरवाजा खोलायच्या आधी. मग दरवाजा खोलतात आणि मग पूर्ण पंचामृतनी वगैरे अभिषेक करतात, जलाने अभिषेक करतात. आणि मग नंतर ना त्यांना ते भांग असतं, भांगने पूर्ण ते सजवतात. आणि मग त्याच्यानंतर ते लेडी म्हणजे स्त्रियांनी नसतं बघायचं, बस पाठ करून बसायचं नाही, म्हणजे टोकावर म्हणजे काहीतरी हे करून पदर घेऊन नाही तर ओढणी घेऊन नाही तर दुसरीकडे बघायचं. आणि मग ते गाईच्या शेणापासून ते भस्म बनवतात. अच्छा, असं सांगितलं. आणि मग ती भस्म आरती पूर्ण शिवलिंगाला व्हाईट कपड्याने आधी कव्हर करतात आणि मग ती भस्म आरती करतात. मग भस्म आरती झाल्यानंतर मग परत ती आरती नॉर्मल आरती ती
आणि मग नंतर पूर्ण जे भांगणी सजवलेलं असतं ना ते पूर्ण काढतात. ओके. आणि मग म्हणजे पूर्ण दिवस दर्शनाला शिवलिंग असं असतं. ओके. मग विहार दर्शन वर्थ होतं की नव्हतं? वर्थ होतं. म्हणजे प्रत्येकाने येऊन केलं पाहिजे एकदा. हे 4K क्वालिटीचं होतं ना, अजून ते 8K अजून 8K क्वालिटी मध्ये पण आहे, पण मला माहित नव्हतं की कसं असेल काय असेल. पण चांगलं आहे. म्हणजे पण आपल्याला चांगलं आहे. असं वाटतं की आपण पिंडी म्हणजे बाजूलाच बसलोय आणि बघतोय सगळं जे होतंय ते पूजापासून सगळं. चांगलं आहे, मग केलं पाहिजे. नेक्स्ट टाइम कधी आलो तर 8Kचं करूया आपण. रिक्षा करून चाललोय आम्ही. येऊन जाऊन काल भैरवला 200 रुपये सांगितले त्यांनी येऊन जाऊन. पोचलोय आता आम्ही काल भैरव टेम्पलला. 100 रुपये घेतले रिक्षावाल्याने जायचे आणि थांबलाय तो, तर घेऊन पण जाणार आहे आम्हाला रिटर्न हॉटेलच्या इथेच. 100 यायचे आणि जायचे 100-200 रुपये. बघू आता गर्दी आहे की नाही. तर रिक्षावाला बोलत होता की गर्दी नाही आहे, नसेल गर्दी, तर बघूया काय. मस्त दर्शन झालं आमचं, काहीच गर्दी नव्हती. लाईक 2 ते 3 मिनिटामध्ये दर्शन झालं आमचं. तर तुम्ही पण आहे ना, जेवढं होईल तेवढं लवकर उज्जैन महाकालचं दर्शन घ्या आणि मग इकडे लवकरात लवकर या होईल तेवढं, कारण की गर्दी गर्दी आता वाढायला लागली आहे. म्हणजे जसे जसे टूर्सच्या बसी वगैरे येतील तशी तशी गर्दी खूप वाढत जाईल. आणि जसं पब्लिक तिकडे महाकालचं दर्शन घेते आणि मग इकडे येते लगेच, तर मग नंतर गर्दी वाढत जाते. आम्ही तिकडे पण बघितलं महाकालचं दर्शन घेताना, आमच्या नंतर खूप गर्दी वाढलेली. सो जेवढं होईल तेवढं लवकर या. श्री काल भैरव क्षेत्र में शराब बेचना एवं शराब खरीदना पूर्णतः प्रतिबंधित है. ऐसा करते पाए जाने पर आपके विरुद्ध कड़ी कार्रवाई की जाएगी. दारू बंद झाली आता इकडे देणं, विकायची पण सगळी दुकानं बंद आहेत आणि नोटीस पण लावली, तुम्ही बघितली असेल की आता अलाउड नाही आहे. हॉटेल सतयुगमध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. कोणत्यातरी व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं ना, चांगलं असतं इथे नाश्ता. बघूया आता इथे कसं आहे. तर आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो, सगळं तुम्ही बघितलं असेल. VR टूर नक्की करा तुम्ही उज्जैनला आले तर, एक नंबर होते VR टूर. काय बोलते, मस्त होती ना? कारण की असं वाटतं आपण एकदम जवळ घेऊन दर्शन करतोय. खूप भारी, फुल जवळून दर्शन केल्याची फिलिंग येते. तर नक्की तुम्ही पण करा VR टूर. आणि आता आम्ही निघणार आहे उज्जैनवरून ओंकारेश्वरला, तर तुम्ही तो ब्लॉग पण नक्की बघा. मी 2-3 दिवसात तो ब्लॉग टाकेन, तर ती व्हिडिओ पण नक्की बघा. इथपर्यंत बघितलं असेल तर एक लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. कमेंट नक्की करा तुम्हाला ब्लॉग आवडला की नाही, सांगा आम्हाला. काय नाही आवडलं ते पण सांगा, तुमचा फीडबॅक द्या. चला, थँक्यू.